धन्यवाद डीजे. दुसरा षटक गेला तो खेरापाडा एक्सप्रेस ऑन द मार्क. संदीप धोडी. खूप पंचांनी लक्ष द्यायचं आहे. स्ट्राईक मला वाटतं समीमकडे येईल. संदीप ज्याने बरंचसं क्रिकेट ओपनचं क्रिकेट फ्रेंड सरावली संघाकडून नंतर एल.एस. 11 बोईसर यांच्याकडून हाताळलेला खूप असा अनुभव आहे. त्यांच्या एस टी समाजामधील सुद्धा खूप मोठे मोठे सामने खेळण्याचा पाठीशी अनुभव आहे संदीप यांना. त्याचा पुरेपूर फायदा पहिल्या दिवशी तर घेतलेला आहे. त्यांच्या गोलंदाजीचं कौशल्य त्यांनी दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा आता मात्र दुसरं षटक घेऊन सामना करेल तो सलामीचा फलंदाज समीम. ब्लॉक हॉलचा चेंडू तेवढा सुंदर पद्धतीने हाताळलेला आहे. एक धाव तो सहज मिळतो. चेंडू खाली तो बारी. एक धावावर दुसऱ्या वेळी पळतोय जिग्नेश आणि जिग्नेश मारता 2 धावा पडून काढतोय. आर्मी मॅन 1 डाऊनचा फलंदाज ज्याला क्रिकेटची खूप अशी आवड आहे तसाच हा आपला इंडियन आर्मी जवान जिग्नेश धोडी. 2 धावा पडून काढतोय समीप. संदीप याच्या चेंडूवर आता पुन्हा एकदा संदीप क्षेत्रांश थोडंसं बदल करतोय. 2 धावा पडून काढलेले आहेत. समीम त्यांना माहिती आहे की एक चांगला गोलंदाज आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ग्लान्स केला लेगच्या दिशेने. एक धाव तर सहज मिळते. दुसऱ्या धावासाठी सुद्धा पळत आहे. दुसरी धाव सुद्धा पळून काढण्यात यश. मोनू. संदीप वारंवार बदल करताना पुन्हा एकदा 2 धावा. समीम यांच्या बॅटमधून धावसंख्या 2 वरती धावसंख्या 11. एक षटक आणि 2 चेंडू टाकून झालेले आहेत. संदीप यांच्या दोन्ही चेंडूवर 2-2 धावा पडून काढलेल्या आहेत. मोनूला हटवण्यात येत आहे. त्या जागी साजिदवर जास्त विश्वास दाखवला जातोय संदीप यांच्याकडून संघाकडून. एकाच घरातील खूप खेळाडू ह्या संघामध्ये खेळत आहेत. मिलिंद दादा झाले, संदीप, दिलीप भाऊ, त्यांचा मुलगा नील. आता पुन्हा एकदा संदीप सामना करेल तर समीम. पंचवत नाही. निर्धाव चेंडू स्टंपच्या वरून गेलेला चेंडू. आता मात्र टीप देण्यासाठी पुढे गेले तर जिग्नेश धोडी. कारण की संदीप सोबत खूप जास्त क्रिकेट खेळलेले आहेत. त्यांना त्यांची गोलंदाजी माहिती आहे. त्याचं थोडंसं अनुभव समीम यांच्याशी शेअर करताना जिग्नेश. आता मात्र चौथा चेंडू. आतापर्यंत 4 धावा 3 चेंडू जमवलेले आहेत ध्रुवीलन संघाने. पुन्हा एकदा संदीप ऑन द मार्क. तेच तर शॉर्ट चेंडू तेवढा सुंदर फटका. चेंडू जातो स्क्वेअरलेगच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. सुंदर फलंदाजी समीम यांची. कुठली जोखीम न पत्करता खूप सुंदर चेंडूवर फटके हातात आहेत डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र प्रतिहल्ला चढवला जातोय समीम ह्यांच्याकडून. ज्या टिप्स जिग्नेश धोडी यांनी शेअर केल्या होत्या मला वाटतं त्याच फॉलो केल्या असतील. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुंदर. पुन्हा एकदा ग्लान. चेंडू खाली येतोय रमन आणि याचा सुंदर झेल रमन यांचा. दुसरा आदरा बसतोय समीम ह्याच्या रूपाने ध्रुवीलन संघाला. धन्यवाद डीजे. आता मात्र समीमची जागा घेतो इम्रान. दोन्ही सलामीवीर तंबूत परतलेले आहेत. संदीप यांना एक मोठं यश मिळत आहे. ज्या 8 धावा जमवल्या होत्या समीम याने, परंतु गडी बाद करण्यात सुद्धा यश मिळवलं संदीप यांनी. दुसरा हादरा देतो ध्रुवीलन संघाला. 15 धावसंख्येत दुसरा हादरा बसतोय. आता मात्र त्याची जागा घेईल तो इम्रान. 24 क्रिकेटचे हे सदस्य ज्यांना ह्या ग्राउंडवर रोज सकाळी खेळण्याचा अनुभव आहे तेच इम्रान आता फलंदाजीसाठी सामना करतील. ते सुंदर एक
तेच तरार गोलंदाज संदीप ह्याचा शेवटचा चेंडू सुंदर अतिसुंदर चेंडू निर्धावने षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीने धुळे 11 संघ 15 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र तिसरं षटक हातात त्यात मिलिंद जे पहिल्या सामन्यामध्ये वैयक्तिक कारणामुळे गोलंदाजीसाठी अवेलेबल नव्हते. तेच मिलिंद भाऊ एक लेजंड क्रिकेटर मिलिंद धोडी ऑन द मार्क. शॉर्ट चेंडू तेवढा सुंदर. मला वाटते जिग्नेश फसतोय मिलिंद यांच्या जाळ्यामध्ये. गोल्डन डकचा शिकार. तिसरा गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे. एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेन. ऑरेंज कॅप होल्डर आसिफ आहे तर पर्पल कॅप होल्डर आशिष परब मोठा बुलिया चेतन परब. ओके पांगरे साहेब. आतापर्यंत जो अनुभव आहे तो त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना मिलिंद धोडी पहिल्या चेंडूवर एक चांगला फलंदाज बाद. जिग्नेश जोडी गोल्डन डकचे शिकार. आणि आता मात्र ते जागा घेते तो कर्णधार सचिन ओझा एक स्टायलिश क्रिकेटर ज्याच्याकडे लेदर क्रिकेट खेळण्याचा सुद्धा खूप अनुभव आहे असा हा एक स्टायलिश क्रिकेटर सचिन ओझा ऑलराऊंडर खेळाडू मैदानात येतोय. जिग्नेश यांची जागा घेतोय. आता मात्र पुन्हा एकदा मिलिंद धोडी टू सचिन. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू जातो स्क्वेअरच्या दिशेने. एक धाव तर मिळते. चेंडू जातोय बाउंड्रीच्या दिशेने परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे. 2 धावा मिळते. तिसऱ्या धावेसाठी जातील का. इम्रानचा प्रयत्न होता तिसऱ्यासाठी परंतु सचिन दोन्ही धावांवर समाधान मानतोय. आपले समालोचक प्रीतम तामोरे इथे हजर झाले आहेत. ह्या षटकानंतर त्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाईल आणि तेवढंच खंबीरपणे ते पेलतील ह्यात काही शंका नाही. दरम्यान पुन्हा एकदा मिलिंद धोडी टू सचिन. तिसरा चेंडू फुल टॉस चेंडू ब्लॉक होलचा चेंडू खराब अवांतर. पंच होत आहेत आजच्या दिवसातील पहिला अवांतर चेंडू. धावसंख्या 1 ने वरते. धावसंख्या होती ती 18. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे धुळे संघाने. खूप अनुभव त्यांच्या गाठीशी आहे त्याचा पुरेपूर फायदा. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू जातोय हवेत. चेंडू खाली येतो बारी आणि आता मात्र एक लॉलीपॉप जेल सोडला जातोय. एक कर्णधाराचा जेल सोडला जातोय. असं जीवदान त्यांना पहिल्या सामन्यात सुद्धा मिळालं होतं आणि त्याच्यानंतर त्याने 19 धावा कुठून काढल्या होत्या सचिन यांनी. SV11 विद्यानगर संघासोबत त्यांनी खूप तडाखेबाज फलंदाजी केली होती जीवदानाचा फायदा घेऊन. बघूया त्याचीच पुनरावृत्ती ते आज करतायत का. बारी यांच्याकडून अब्दुल बारी यांच्याकडून जेल सुटलेलं आहे. मिलिंद यांना दुसरं यश मिळालं असतं परंतु क्षेत्ररक्षक साथ गोलंदाजाला मिळत नाही आणि क्षेत्ररक्षक हा सगळ्यात जवळचा मित्र असतो गोलंदाजाचा क्रिकेटमध्ये.
पुन्हा एकदा आता मात्र इम्रान सामना करेल तो मिलिंद यांचा. 19. आता मात्र बोल्ड सुंदर गोलंदाजी. मिलिंद यांचं तिसरं यश मिळालं असतं जर झेल पकडला असता, परंतु त्यात खचून न जाता पुढच्या चेंडूवर सुद्धा गडी बाद केला आहे आणि इम्रान बाद होतोय. 19 धावसंख्येवर चौथा हादरा बसतोय धुळवड संघाला. आता मात्र यंग अँड डायनॅमिक युवा फलंदाज रोहित दोडी मैदानात जाताना आता जी काय भिस्त असेल फलंदाजीची ह्या दोन फलंदाजावर नक्कीच असेल धुळवड संघाची. पहिले सामने दोन्ही संघांनी जिंकलेले आहेत. याच्यामधील जो संघ विजयी होईल तो सलग 2 सामने जिंकेल आणि टॉपला टाइम टेबलच्या टॉपला जाऊन विराजमान होईल, ह्यात काही शंका नाही आहे. बघूया, क्रिकेट आहे, प्रत्येक षटकानंतर क्रिकेट हे बदलत असतं. तसं पहिला सामना जो आपला सलामीचा झाला होता त्या सामन्यामध्ये सुद्धा विवेक फायटर संघ 5 षटकानंतर खूप नाजूक सिरीज होता, परंतु शेवटच्या षटकात जे हल्ले चढवले त्यानंतर गावदेवी खैरापाडा संघ कुठेतरी बॅकफूटला गेला आणि तो सामना त्यांनी गमावला. त्याच्यानंतर तो संघ स्वतःला उभारी देऊ शकला नाही आणि दुसरा सामना सुद्धा गमावला. हेच क्रिकेट आहे. आता मात्र पुन्हा एकदा रोहित सामना करेल तो मिलिंद धोडी यांचा. आतापर्यंत सुंदर षटक हाताळलंय मिलिंद याने. आतापर्यंत आपल्या षटकात 5 चेंडू टाकून 3 धावा देऊन 2 गडी बाद केल्यात. 4 धावा देऊन पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. पुन्हा तर झेल उडतोय, परंतु झेलपर्यंत रमण पोहोचत नाहीये. 1 धाव तर मिळते, दुसऱ्या धावासाठी पळत आहेत आणि मला वाटते इथे सचिन बाद होतोय. हादरा बसतोय 5वा. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती टाइम आउट 2 मिनिटाचं घ्यायचं आहे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू पाणी घेऊन मध्ये जायचं आहे. ह्यानंतर कुठलाही टाइम आउट मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे, माफ करा. टाइम आउट घेतलं तरी चालेल कारण की गडी बाद झालेला आहे. तो वेळ आपल्याला वाचवता येईल. जर टाइम आउट घ्यायचं असेल दोन्ही संघाला तर टाइम आउट घेऊ शकतात. मी पुढील समालोचनासाठी जे आपले मित्र आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण आपला पदभार स्वीकारायचा आहे. धन्यवाद समीर पाटील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खैरापाडा प्रीमियर लीग सीझन 5 एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतो. 6वं वर्ष मला तरी वाटते आणि नक्कीच प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न दिसतो. जर यावर्षी जर आपण मुख्य व्यासपीठाचा विचार केला तर मंचाच्या समोर तर मग कुठेतरी थोडंसं बाजूला घेतलं आणि एक जबरदस्त यूट्यूब ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून यूट्यूब स्पर्धा लाईव्ह आहे आणि चांगली स्पर्धा अनुभवली जाते या पालघर जिल्ह्यामध्ये. दरम्यान मिलिंद दोडी एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आणि अनुभवी खेळाडू आहे. तसे त्यांच्यासमोर एक युवा खेळाडू तो म्हणजेच रोहित. मागच्या वर्षी मात्र एक चांगला खेळ केला होता या खेळाडूंनी. पाहूया शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न गरज होती का या चेंडूवर, परंतु मिलिंद दोडी एक अनुभवाचा फायदा मात्र उचलला आणि षटक क्रमांक 3 मात्र समाप्त आलं. 3 षटकाच्या उत्तरात संघाची धावसंख्या आहे 20 धावा. विकेट बाद झाले 5 म्हणजे बिकट अवस्था. आणि चला टाइम आउट घेऊन जायचं आहे. देऊया संधी आपण डीजे मास्टरला. यस डीजे.
चला क्षेत्रशः आपल्या जाग्यावर जायचं आहे. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, कारण की कालच्या दिवसात मला तरी वाटतं एक मॅच राहिली होती, त्यामुळे थोडीशी आज घाई करणं गरजेचं आहे. जर आपण टायमाचा विचार केला तर 10:07 मात्र पहिला चेंडू फेकला गेला आजच्या दिवसातील. तर 20 मिनिटं झालेले आहेत परफेक्टली आणि 3 षटक, म्हणजे कुठेतरी मागेच मी तर म्हणेल, कारण की जो रूल्स आहे तो 25 मिनिटाचा आहे. 25 मिनिटामध्ये एक इनिंग संपायला हवी, परंतु आपण लीग आहे, लीगमध्ये आपण अर्धा तास देऊ शकता. चला पाहूया षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी पुन्हा एक मोठं नाव पालघर जिल्ह्यातील संदीप धोडी, HD स्पोर्टचे मालक आणि आमचे चांगले मित्र आहेत संदीप धोडी. तर नक्कीच यांचा एक खेळ मात्र आज तुम्हाला एक चांगला पाहायला मिळेल. पाहूया आयकॉन खेळाडू आहेत. दरम्यान पंचांच्या डावीकडून फुलारेंचा चेंडू होता, जबरदस्त चेंडू, टप्पा पडल्यानंतर हलक्यातून एक ग्लान्स केला, एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 न पुढे सरसवेल. 21 21 धावा. धन्यवाद. डीजे वाजू नका. दरम्यान संदीप यांचा पुढचा चेंडू 10-12 पॉलांचा रनअप आहे, एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज आहे. यावेळी षटपर्यंत चेंडू, याचा मात्र फायदा उचलला. रोहितच्या बॅट मधून निघतोय एक जबरदस्त खणखणीत चौकार. यस डीजे. शॉर्टपर्यंत चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला रोहितने मागच्या वर्षी एक जबरदस्त खेळ केला होता, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू कामगिरी केली होती. परंतु संदीप धोडी एक मोठं नाव आहे पालघर जिल्ह्यातील, कारण की नक्कीच यावदेवी खैरापाडा संघाकडून खेळताना मात्र 1-1 मध्ये एक चांगलं प्रदर्शन केलं आहे. बघूया थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल होते. 4 खेळाडू लेग साईडला तैनात केलेत, एक खेळाडू ऑफ साईडला. तर नक्की साईड स्क्रीन समोर सद्दाम मात्र मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, एक जबरदस्त खेळाडू आहे या खैरापाडा गावातील. दरम्यान पाहूया संदीप धोडी पुन्हा एकदा सज्ज होतो पंचांच्या डावीकडून. दोन्ही पंच सुद्धा एक चांगली कामगिरी बजावतात या स्पर्धेमध्ये. यावेळीला कोलबट टप्प्याचा चेंडू, जबरदस्त यष्टीरक्षण. त्यांचाच बंधू मालदरी वाटते दिलीप धोडी, त्यांचा मोठा बंधू. तर नक्कीच दिलीप असेल, मिलिंद असेल आणि संदीप, हे तिन्ही बंधू आहेत आणि तिन्ही बंधूंची जोडी अनुभवाचा फायदा मात्र या संघाला मिळतोय. नक्कीच मागच्या वर्षी ते नील सुद्धा खेळला होता, दिलीपचा मुलगा. पाहूया यावेळी जबरदस्त फटका, जागा बनवलाय. एबीडी विलास टाईने चेंडूला फेकून दिला, आउट ऑफ द पार्क, मॅक्झिमम षटकार. धन्यवाद. चेतन परब मला तरी वाटते आलेले आहेत. सर्वाधिक धावा ज्यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बनवलेत, विकेट्स मात्र घेतले आहेत. तर त्याला विनंती करेल की आपण पर्पल कप साठी आपण द्यायचं आहे. दरम्यान संदीप यांचा पुढचा चेंडू थोडासा पावलांमध्ये व्यस्त आला, तर नक्कीच डेड चेंडू असेल. भूपेंद्र धोडी पर्पल कप त्यांना देतील, मात्र चेतन या खेळाडूला. दरम्यान पाहूया एक चांगलं मैदान. या मैदानावर कित्येक सामने मात्र 2 ते 3 वर्षांमध्ये भरपूर पालघर जिल्ह्यातील एक मोठमोठे सामने मात्र खेळवले जातात. नक्कीच पुन्हा मात्र एखादी स्पर्धा मात्र मोठी स्पर्धा पाहायला मिळेलच या ग्राउंडवर. आशिष परब असतील, हे सुद्धा एक चांगले आयोजक आहेत. दरम्यान फुलारल्यांचा चेंडू, बॅटची लिडिंग गेज, चेंडू मात्र थर्डमॅन रिझनमध्ये एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि बघता बघता चेंडू मात्र सीमारेषेपर्यंत गेला होता, परंतु तिसऱ्या धावांचा प्रयत्न केलाय
आणि 3 धावा घेण्यात मात्र यशस्वी दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शिवस्वराज आणि ध्रुव विलेवन असा सामना मात्र चालू आहे, परंतु चांगली बॅटिंग मात्र पार्टनरशिप पाहायला मिळते ती म्हणजेच रोहित आणि चांगला साथ देतो प्रशांत. रोहितकडे नक्कीच चांगला यंग टॅलेंट आहे. संदीप बघूया थोडंसं कमबॅक करेल का, कारण की एक षटकार जरूर आला होता. म्हणजे 12 धावांचं षटक आतापर्यंत आलेलं आहे संदीप यांचं. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला लेग कट टाकलेला चेंडू डीजे ब्रावो स्टाईलनी, कारण की क्रिकेटमध्ये व्हेरिएशन असणं तितकंच महत्त्वाचं आणि व्हेरिएशन देतो. षटक क्रमांक मात्र 4 समाप्त होईल. 4 षटकाच्या उत्तरार्ध संघाची धावसंख्या आहे 34 धावा. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया. भूपेन दोडी मात्र चेतन यांना एकदा टाळ्या वाजवा. चेतनसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण की आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेण्याचा पर्पल कॅप मात्र त्याच्या डोक्यावर आहे. ओम साई स्पोर्ट माध्यमातून आपण यूट्यूब लाईव्ह स्पर्धा पाहू शकता, अनुभवू शकता. खैरापाडा प्रीमियर लीग सीझन 6 षटक क्रमांक 4 मात्र समाप्त झाले. संदीप दोडी यांचे 2 षटक मात्र समाप्त होत आहेत. पुन्हा एकदा मिलिंद दोडी येतोय वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं षटक घेऊन. जर मिलिंदचं मागच्या षटकचा विचार केला तर फक्त 5 धावा दिल्या, 2 विकेट्स घेतल्या आणि मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण केला. 5वं षटक. थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल. आता मात्र आपण डीप पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू पाहू शकता संदीप धोडीला. दरम्यान मिलिंद यांचा पहिला चेंडू या षटकातील. यावेळेला तेच तरार चेंडू होता. चेंडू मात्र फरार होतोय मैदानाच्या बाहेर, सरळ निघून जाईल. सॉरी मला वाटते स्टंपला चेंडू आढळतोय आणि त्याच कारणाने काय, परंतु मिलिंद यांचा वेग इतका भन्नाट होता. नक्कीच आपण ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क असेल, जसप्रीत बुमराह असेल, कगिसोर रबाडा या स्टाईलने मात्र वेगवान चेंडू टाकला आणि रोहित यू मिस आय डेफिनेटली हिट फलंदाज बाद होतोय डीजे. धन्यवाद डीजे. मिलिंद दोडी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 विकेट्स घेतलेले आहेत. एक जबरदस्त कामगिरी करतो आपल्या संघासाठी. तर नक्कीच अनुभव मात्र त्यांच्याकडे भरपूर आहे, डांगा अनुभव आहे, त्याचा फायदा मात्र उचलतो. न्यू बॅटर मैदानामध्ये उतरलाय कपिल. बघूया कपिल नावाचा फलंदाज मैदानामध्ये उतरलाय रोहितची जागा घेण्यासाठी. थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल होतोय, बघूया. ह्या वेळेला पुन्हा एकदा वेगवान मारा, परंतु यष्टीरक्षक एक जबरदस्त यष्टीरक्षक म्हणून ओळखला जातो दिलीप, कारण की यष्टीच्या जवळ आहे आणि भन्नाट वेग आहे मिलिंदकडे. तरी सुद्धा देखील आपल्या हातामध्ये चेंडू मात्र पकडतोय. नक्कीच कौतुक करावे लागेल दिलीपचं. दरम्यान पुढचा चेंडू कपिलसाठी मिलिंद. बघूया वेगावर स्वार होतात आतापर्यंत. शॉर्ट पर्यंत चेंडू फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि फलंदाज क्रमांक बाद होईल. 7वा धक्का लागतोय. इथे मात्र बिकट परिस्थिती म्हणावी लागेल ध्रुव इलेव्हन संघाची आणि मिलिंद धोडी मात्र छाप सोडतो या स्पर्धेमध्ये डीजे. धन्यवाद डीजे. तर
चला तर जास्त टाइम घेऊ नका. मिलिंद दोडी, संदीप दोडी विनंती असेल आपल्याला की आपण थोडंसं फास्ट केला, कारण की जवळजवळ टायमाचा विचार केला. अर्धा तास आपल्याला झालेला आहे आणि अर्ध्या तासामध्ये इनिंग संपायला हवी. दरम्यान न्यू बॅटर मैदानामध्ये उतरलाय सुरेब. पाहूया सुरेब, बघूया न्यू बॅटर आहे मैदानामध्ये. इथे मात्र बॅटची पुन्हा एकदा एज लागते. मिलिंदकडे भरपूर वेग आहे. चेंडू मात्र फरार होतोय. थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वाचवेल का, परंतु चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद डिझाय. इथे मात्र चौकार येतोय. बॅटची लीड जरूर एज लागली. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 38. SP11 आणि अरमान टायगर. चला दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण आता तयारीत राहा. आपण इनिंग संपल्यानंतर मात्र लगेच टॉस करूया. या दरम्यान षटकाचा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातोय. इथे मात्र एकच धाव हिमांशू नावाचा खेळाडू. धावसंख्या 1 ने पुढे सरसवेल. 39 ऑन द स्कोर बोर्ड. 39 धावा लागलेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. पहिली इनिंग चालू आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान मारा, परंतु चेंडू मात्र यष्टीच्या पाठी जाईल. पंचांचा लेग बाईटचा इशारा येईल आणि एक धावेने षटक क्रमांक अजूनही संपलेला माल वाटते. यस, 5 षटकांचा खेळ संपतोय आणि धावा झालेत ते म्हणजे 40 धावा. शेवटचं षटक बाकी आहे. जरा थोडीशी घाई करा. संदीप दोडी आणि मिलिंद दोडी थोडीशी घाई करा शेवटचं षटक टाकण्यासाठी. शेवटचं षटक टाकण्यासाठी दिलीप दोडी यांचा पुत्र म्हणजेच नक्कीच नील येतोय. हायटेड खेळाडू आहे आणि रनअपचा विचार केला तर रनअप सुद्धा भरपूर आहे, कारण की सर्कलच्या बाहेर म्हणजे नक्कीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शॉन ट्रेडचं मी नाव जरूर घेईल, कारण की एक वेगवान गोलंदाज होता आणि त्याच शैलीमध्ये मात्र रनअप मात्र आहे. परंतु बघूया चेंडू मात्र कसा रिलीज करेल नील. शेवटचं षटक आहे या इनिंगमधील. इथे मात्र षटकाचा चेंडू होता. फटका जरूर फसला होता, परंतु नो मॅन्स लँड्समध्ये एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि रमन्स मात्र चेंडू फेकेल. इथे मात्र रनआउटचा चान्स मात्र गमावतोय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरसवेल. 42 ऑन द स्कोर बोर्ड. 7 विकेट लॉस. 6 ओव्हर प्रोग्रेस. बघूया परब मात्र प्रसाद. 5 चेंडू बाकी आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू जरूर टाकला होता. स्वराजच्या फळद्रूमध्ये अडवतोय. इथे मात्र एक धाव मात्र सहजरित्याने पूर्ण करेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसवतोय. 43 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी. चला अरमान टायगर आणि SP11 दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे येऊन राहा. 4 चेंडू बाकी आहेत. नंतर मात्र तुमचा टॉस फेकला जाईल.
आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग झोनमध्ये खेळलाय, लॉंग लेगमध्ये चेंडू जातोय एकदा पूर्ण. रमण मात्र चांगल्या रीतीने चेंडू अडवलाय, फेकलाय, परंतु खराब फेकी असेल आणि 2 धावा मात्र सहजरीतीने मिळतील. एक एक धाव खूप इम्पॉर्टंट असेल या इनिंगमध्ये. ड्रीम 11 संघासाठी धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचलाय. योगेश सोलंकी सरांचं, दुर्गेश सोलंकी सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सर. आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. ऑनर संघ मालक. इथे मात्र जबरदस्त फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. संदीप दोडी मात्र चांगल्या रीतीने चेंडूला अडविला मित्र म्हणजे खऱ्या अर्थाने की 2 धावा त्याने वाचवल्या. 2 धाव्यांनी मात्र धाव फलक मात्र पुढे सरसवेल. 47 47 धावा. कोण? किरण पांगरे विनंती असेल आपल्याला की आपण योगेश सोलंकी सरांचं स्वागत करायचं आहे. दुर्गेश सोलंकी यांचं रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु चुकतोय. निर्धाव चेंडू. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. दुर्गेश सोलंकी एक ऑनर आहेत आणि नक्कीच संघ मालकाचं स्वागत होणं तितकंच महत्वाचं आहे. इथे मात्र बॅटची लिडिंग एज, चेंडू मात्र फरार होतोय थर्ड मॅन रिजन मध्ये. हा येतोय पुन्हा एकदा चौकार. डीजे चला कॅमेरा मात्र आपण युट्यूब लाईव्ह आपण इथे घेऊन यायचंय. दुर्गेश सोलंकी जे ऑनर आहेत ते सुद्धा तुम्हाला युट्यूबवर आपण पाहू शकता. इनिंग मात्र ब्रेक होते. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. एक इनिंगच्या उत्तरार्ध संघाची धावसंख्या आहे 47 आणि 48 धावांचं. $51 आणि 52 ऑन टार्गेट. 52 धावांचं टार्गेट सेट केलं मैदानामध्ये. प्रकाशजी मॅनेजर आहेत विराज येथील, तर नक्कीच त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला टॉससाठी यायचं आहे. अरमान टायगर्स विरुद्ध. मी दुर्गेश सोलंकी सरांना विनंती असेल सर आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या हस्ते मात्र टॉस फेकला जाईल. युट्यूब लाईव्हला सुद्धा विनंती असेल. SP11 दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस बॉक्सकडे या आणि टॉस फेकला जाईल दुर्गेश सोलंकी यांच्या हस्ते. SP11 संघ टॉस जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी अरमान टायगरला नेक्स्ट मॅच साठी. चला डीजे.
आसिफ जो मात्र ज्याने जास्त धावा बनवलेत त्याला विनंती असेल की आपण आता टॉसबॉक्सकडे या. ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. जर आपण टार्गेटचा विचार केला तर 52 धावांचा टार्गेट ठेवलाय आणि सलामीची जोडी मैदानात जाते. हिमांशू आणि मिलिंद सलामीची जोडी, एक अनुभवी आणि एक यंग टॅलेंट असे दोन खेळाडू उतरलेत मैदानामध्ये. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. यज्ञेश सरांना विनंती असेल सर आपण फिल्डिंग सेट करण्यासाठी सांगायचं आहे कारण की जास्त टाइम घेऊ नका. 30 मिनिटांमध्ये इनिंग संपायला हवी. धन्यवाद डीजे. षटक क्रमांक पहिला टाकण्यासाठी इंट्रोड्यूस केला जातो सचिन ओझा. तर नक्कीच पाहू शकता आपण. तसेच ऑनर मालदरी वाटते त्या टीमचे. तसेच स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच हिमांशू. नॉन स्ट्राईकला आहे मिलिंद दोडी. 10:49 झाले. 10:50 मात्र पहिला चेंडू पडतोय. चला लेट्स प्ले. सचिन यांचा पहिला चेंडू 52 धावांचा टार्गेट घेऊन मैदानात उतरलेत. पहिला चेंडू पंचांकडे लाऊड अपील आणि इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. परंतु नक्कीच पहिला धक्का लागतोय तो म्हणजे हिमांशूच्या स्वरूपात. डीजेला मात्र आपण संधी देऊया. यस डीजे. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालंय तो म्हणजे हिमांशू जो एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात आउट झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये बारी. पाहूया सचिन. फुलरलेंचा चेंडू जबरदस्त इनसाइड आउट. सुरेश रैना कॉपी बुक स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय. चेंडू मात्र 2 धाव्याने मात्र खातं उघडतोय बारी. एक जबरदस्त फटका होता. धावसंख्या 2 ने मात्र खातं उघडले टीमचं सुद्धा. अजूनही 50 धावांची गरज असेल 34 चेंडूमध्ये. टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला तर टेनिस क्रिकेटला एक चांगले सुखीचे दिवस आलेत मी तर म्हणेल. दरम्यान पाहूया सचिन यांचा पुढचा चेंडू या षटकातील. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची जिथे मात्र विकेटचा चान्स बनला होता परंतु थोडासा आवाकाच्या बाहेर होता कपिलच्या आणि एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसबेल. 3 धावा. सचिन ओझा
थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल करतोय, पाहूया. कारण की एक दांडगा अनुभव असा फलंदाज मिलिंद धोडी याने मात्र एक चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी केली. तोच खेळाडू मात्र ओपनिंगसाठी आलाय, पाहूया. थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल होते. सचिन ओझा आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवर विकेट्स मिळवला होता. चौथा चेंडू या षटकातील. इथे मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चेंडूला फेकून दिलाय. थोडीशी आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे मात्र 2 धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण होते. धावसंख्या 2 ने पुढे सरसवेल. 5 धावा. 5चा आकडा नक्कीच भारतीय संघाचा जर्सी क्रमांक 5 राहुल द्रविड, ज्याला मात्र द वॉल असं नाव देण्यात आलं आणि भारताची भिंत म्हणून ओळखला जायचा. कारण की टेस्ट क्रिकेटमध्ये राहुल द्रविडची उणीव मात्र नक्कीच भासायची, कारण की तो एक असा खेळाडू होता ज्याने मात्र सर्वाधिक चेंडू खेळण्याचा मान मिळवला. धावसंख्या 5. सचिन मात्र चांगली गोलंदाजी करतो. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पुन्हा एकदा मिलिंद मात्र सज्ज झालाय. फुलरलेनचा चेंडू होता, सरळ बॅटने फटका खेळलाय. इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत सचिन ओझाची. 5 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केलेत, 1 विकेट मिळवलाय. शेवटचा चेंडू पाहूया. शेवटच्या चेंडूवर मोठा स्ट्रोक येईल का, कारण की 9च्या सरासरीने धावा बनवायच्यात. इथे मात्र जबरदस्त फटका आहे. कार्पेटला रोल करून जाणारा चेंडू, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फक्त 1च धाव मिळेल. षटक क्रमांक पहिला मात्र समाप्त होते 1 षटकाच्या उत्तरार्ध. 6 धावा, 1 विकेट बाद. दिव्य संधी आपण डीजे मास्टरला. थँक्यू डीजे. इथे मात्र मिलिंद धोडी जो अनुभवी फलंदाज तो मात्र तंबूत परतलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये उतरलाय. बॅट्समन नेम मनू. मोनू. फुलरल्यांचा चेंडू तावडीवर त्याने ग्लॅन्स केला लेग साईडला. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र खराब फेकी आहे. 2 धावा सहज रीतीने मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरसवेल. 8 धावा. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि उद्याचा दिवस मात्र अंतिम दिवस असेल. पाहूया. आजच्या दिवसभरात मात्र
भरपूर ठिकाणी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये 4 ते 5 ठिकाणी प्रीमियर लीग चालू आहेत. नक्कीच पाहूया. दरम्यान खैरापाडा प्रीमियर लीग नक्कीच एक बोईसर येथील एक चांगली स्पर्धा. षडभरचा चेंडू इथे मात्र बॅटची एज फलंदाज अपील केला जातोय आणि फलंदाज मात्र बाद होतो. तिसरा धक्का. यस डीजे. वाईटचा इशारा येतोय. पाहूया. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिलीप स्ट्राईक एंडला. इथे मात्र बॅटची एज पुन्हा एकदा पॉईंट रिझन मध्ये एकच धाव असेल. पॉईंट आणि गलीच्या मधोमध फटका खेळला होता. नोचा इशारा. गोलंदाजाला दंडित केला जात आहे. ओव्हर स्टेपचा 9 चेंडू आहे आणि इथे मात्र फ्रेडची संधी असेल. फ्रेड्स तर नक्कीच आता मात्र चान्स आहे बारीला की फ्रेड्स चेंडूवर मात्र आपण षटकार चौकार ठोकू शकतात. बघूया. टेनिस क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट नाव आहे म्हणजे प्रीतम बारी. प्रीतम बारी मात्र नक्कीच एक भरपूर एक मोठा प्लेयर आहे पालघर जिल्ह्यातील. पालघर जिल्ह्यातील एक मोठं नाव, परंतु तो मात्र एक चांगली कामगिरी. बघूया बारीला संधी भेटलाय. प्रीतम बारी सारखी कामगिरी करेल का या चेंडूवर. इथे मात्र फ्रीडचा चेंडू चुकतोय. निर्धाव चेंडू. रोहित मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय. जरूर एक वाईट चेंडू, एक नो चेंडू, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू टाकतोय. शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. संघाची धावसंख्या मात्र 11.
इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 11 धावा. विकेट बद्दल 3 देऊया संधी आपण डीजेला, आणि तत्पूर्वी आपण डीजेला संधी देऊन थांबूया, कारण की ऑरेंज कॅप मात्र जी आलेली मालदार वाटते आसिफ, विनंती असेल की आपण मुख्य टॉस बॉक्सकडे जायचं आहे आणि अजय मांढरे सरांना विनंती आहे, सर आपण टॉस बॉक्सकडे या. तुमचे असे मात्र ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर परिधान करायचे आहे. आसिफ नावाचा खेळाडू ज्याने मात्र आतापर्यंत सर्वाधिक धावा बनवलेत, 50 धावा बनवलेत 2 मॅचमध्ये. बघूया जसं पुढे जाईल तसं. एकदा टाळ्या वाजवा आसिफसाठी सुद्धा, कारण की खरं पडाल प्रीमियर लीग 6वं वर्ष आहे आणि आजचा दुसरा दिवस. अजूनही जसा सामना पुढे जाईल तसा मात्र आपल्या समोर मात्र ऑरेंज कॅप पर्पल कॅप बदल होत राहतील, कारण की सद्दमसारखा खेळाडू असेल, आशिष सारखा असेल, संदीप भोडीसारखा असेल, हे खेळाडू मात्र छाप सोडत असतात. बघूया षटक क्रमांक 2 संपलेला आहे. संघाची धावसंख्या 11. आता मात्र धावा बनवायचे 41 बॉल आणि 41. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 10.20च्या सरासरीने मात्र तुम्हाला धावा बनवायचे आहेत. चला कपिल थोडीशी घाई करा. प्लीज सचिन ओझा थोडीशी घाई करा, आपण कॅप्टन्स आहेत. इथे मात्र मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न चुकतोय, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा चेंडू. इथे मात्र आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वारंवार चुकी करतोय दिलीप दोडी, एक अनुभवी फलंदाज, परंतु धावा येणं गरजेचं आहे. संदीप मात्र अजूनही मैदानाच्या बाहेर आहे. बघूया संदीपवर पूर्णपणे मजल असेल या संघाची मी तर म्हणेल. एक मोठा खेळाडू आहे. इथे मात्र पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू. कपिल काय दर्जेदार गोलंदाजी करतोय, नक्कीच बांधून ठेवला आतापर्यंत दिलीपला. धावा मात्र येत नाही दिलीपच्या बॅट मधून. पाच चेंडू मध्ये फक्त एकच धाव जमवलाय. इथे मात्र अडूवर त्याने ग्लॅन्स केलाय लेग साईडला, लॉंग लेग ठिकाणी एकच धाव असेल. दुसऱ्या धावांचा प्रयत्न, कारण की विकेट सॅक्रिफाईस होईल का, आणि इथे मात्र बारी मात्र 2 धावा पूर्ण करतोय, कारण की दिलीपची विकेट माझ्यावर सॅक्रिफाईस करण्याचा भाग पडण्यासाठी दिसत आहेत. बघूया एखादा मोठा स्ट्रोक येईल का या षटकात, कारण की येणं गरजेचं आहे. 52 धावांचं टार्गेट सेट केलंय कपिल. यावेळेला पॉइंटला मात्र एक चांगल्या रीतीने कट केलं. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न, आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावांचा सुद्धा प्रयत्न होईल का, आणि इथे मात्र तिसऱ्या धावांच्या पूर्ण होते. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मात्र कम्प्लीट करतात. एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. धावसंख्या 3 ने पुढे सरसावेल. 15. सोळा धावा, 16 ऑन द स्कोर बोर्ड. दरम्यान कपिल यांचा पुढचा चेंडू पाहूया. इथे मात्र मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न पूर्ण एकदा चुकतोय. एकच धाव असेल. बघूया पंचांचा इशारा काय येतोय.
पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय आणि षटक क्रमांक मला तर वाटते तिसरा समाप्त होते. 3 षटकाच्या उत्तराच्या संघाची धावसंख्या आहे 17 धावा. नक्कीच अजूनही 18 बॉलमध्ये 35 ची गरज. 18 चेंडूमध्ये 35 धावा बनवायचे. 2 मिनिटाचा टाइम आउट असेल. 18 चेंडूमध्ये 35 धावा 2 मिनिटाचा टाइम आउट असेल. चला डीजे दरम्यान पाहूया. प्रसाद इथे मात्र शॉर्ट पर्यंत चेंडू होता. विकेट सॅक्रिफाईस होईल का आणि बारीला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावं लागलं. विकेट बाद होते. चौथा संदीप दोडी मैदानामध्ये जाईल का आता. डीजेला मात्र आपण संधी देऊया. थँक्यू डीजे. धन्यवाद. 4 विकेट बाद झाले न्यू बॅटर मैदानामध्ये. एक मोठं नाव पालघर जिल्ह्यातील संदीप दोडी. बघूया या खेळाडूंना मात्र पूर्णपणे जिम्मेदारी असेल तर नक्कीच पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो. जी मॅच चालू असेल तेव्हा 3 षटकानंतर आपल्या संघातील एक खेळाडू जाऊ शकतो. पुन्हा दुसऱ्यांदा मात्र तो खेळाडू जाणार नाही याची काळजी घ्यावी. दिलीप आणि संदीप दोन्ही बंधू मैदानामध्ये आहेत. बघूया. प्रसाद मात्र गोलंदाजीसाठी आलाय षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी. मॅच मात्र लांबलाय भरपूर. 17 मध्ये 35 करायचे. इथे मात्र लेग साईडचा बाहेरचा चेंडू तर विकेट सॅक्रिफाईस पुन्हा एकदा दिलीपला मात्र भाग पडलाय आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट्स रनआउटच्या स्वरूपात. डीजे
विनंती आहे तुम्हाला की प्रत्येक चेंडूवर टाइम घेऊ नका. न्यू बॅट्समन मैदानामध्ये रमन येतोय. 55 जर्सी क्रमांक आपण जर वेस्ट इंडिजच्या खेळाडूला पाहू शकता म्हणजे कायरन पोलार्ड. तर नक्कीच एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, परंतु उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करावी लागेल रमनला या मॅचमध्ये. संदीपला चांगली साथ द्यावी लागेल, चांगले फटके खेळावे लागतील, कारण की 16 बॉलमध्ये 35ची गरज आहे. 2 ते 3 षटकार ठोकावे लागतील संदीपला. पाहूया थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल. इथे मात्र संदीपच्या बॅट मधून फटका फसलाय की काय. विकेट इम्पॉर्टंट आहे आणि यस संदीप दोडी बडी मछली जाल में फसली हुई. 5व्या विकेटचं पतन. संदीप दोडी बॅक टू द पवेलियन आणि खुशीचं वातावरण. सहावा गडी, कारण की नक्कीच प्रेशर झाला होता तो म्हणजे संदीपला. मी तर म्हणलं की संदीपने चुकी केली की अगोदर यायला हवं होतं, कारण की एक साईडला विकेट बाद होते, स्कोर मात्र भरपूर लांबत होता, त्यामुळे त्याला प्रेशर आला आणि त्याला मोठं स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं. मोठं स्ट्रोक खेळत असताना मात्र त्याला प्रेशर आला आणि त्याची विकेट्स गमावली. न्यू बॅटर मैदानामध्ये उतरलाय सुयोग. शॉर्ट चेंडू इथे मात्र चांगला फटका आहे पॉइंट रिझल्ट मध्ये. एकच धाव. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होते. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसबेल. 19 ऑन द स्कोर बोर्ड. 6 विकेट लॉस. ओव्हर नंबर चालू आहे 4थी. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 2 रनआउट्स आणि 1 कॅच आउट. ह्या चेंडूवर 2 धावा आल्यात. बघूया 5वा चेंडू. प्रसाद. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसला, परंतु नो मॅन्स लँड्समध्ये चेंडू पडतोय. 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 धावा पूर्ण केलेत. अजून 1 चेंडू बाकी असेल या षटकातील. चला अजून 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. धावा करायचे तुम्हाला 31. 31 धावा बनवायचे आहेत 13 चेंडू मध्ये. 13 गेंदों में 31 31 रनों की जरूरत. देखते पाहूया शेवटचा चेंडू. लेग साईडच्या बाहेर होता आणि पंच ओव्हरचा दोन्ही हात बाजूला. वाईटचा इशारा येतोय. 13 मध्ये 30 ची गरज आहे. षटकार चौकार येणं गरजेचं आहे. बघूया रमन आहे तिथपर्यंत काही होऊ शकते, कारण की रमनकडे मोठे स्ट्रोक आहेत. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चुकतोय. एक चांगलं षटक मात्र ध्रुव विलियम्सच्या बाजूने जाईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 22 धावा. दिव्य संधी आपण डिझेला. नंतर मात्र लगेचच मॅचकडे येऊया.
थँक्यू. सचिन ओझा ज्याने मात्र पहिलं षटक हाताळलं एक चांगलं, तोच गोलंदाज येतोय. प्लीज किरण पांगरे जरा यायचं आहे, आयोजकांना विनंती असेल, कारण की प्रत्येक मॅचमध्ये 1 तास 20-25 मिनिटं जातात. तर थोडंसं तुम्ही लक्ष द्या, कारण की तुम्हाला आजच्या दिवसात 7 मॅच पूर्ण करायचे आहेत. फुलरल्यांचा चेंडू होता. तर आयोजकांना विनंती असेल थोडंसं तुम्ही लक्ष द्या की 1 तासामध्ये मॅच संपायला हवी, जेणेकरून आपल्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपला दिवस कंप्लीट होऊ शकतो. नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजेच अरमान टायगर विरुद्ध SP11. SP11 ऑन द टॉस विन इलेक्ट्रिक टू फील्ड फर्स्ट. या वेळेला फटका फसला आहे, हवेमध्ये चेंडू. रोहित मात्र जज करतोय आणि एक विकेट नंबर बाजूला 7वा डीजे. प्रफुल काय टीम ओनर आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. SP11 चे ऑनर आहेत प्रफुल्ल चव्हाण, यांचं हार्दिक स्वागत. न्यू बॅटर मैदानामध्ये उतरलाय. वैभवचे किती 15-16 त्याची वैभवचे किती तो खेळायला गेला तो त्याला माहिती. हां साजिद वैभवचे 16 खेळाडू मात्र पाहायला मिळतोय. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा विकेट बाद होईल का रनआउटच्या स्वरूपात, आणि यस इथे मात्र 8वा धक्का लागतोय. बिकट परिस्थिती निर्माण झाला इथे मात्र. थँक्यू डीजे. धावा झालेत ते म्हणजेच 23 धावा. विकेट बाद झालेत 8वा, अजून 2 विकेट बाकी असतील. न्यू बॅटर जिग्नेश मैदानामध्ये उतरलाय. तर नक्कीच पाहूया, सचिन ओझा एक चांगली कामगिरी करतोय या मॅच मध्ये. 52 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, 9ची सरासरी होती, परंतु खराब परिस्थिती निर्माण झाला आता. फुलर यांचा चेंडूवर सरळ बॅटने फटका खेळला, 1 धाव पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण, 1च धाव मिळेल. तर संख्या 1ने पुढे सरसवते. 24 धावा, 8 चेंडूमध्ये 28ची गरज. 8 बॉलमध्ये 28 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. तुम्हाला जर रन रेट चांगला ठेवायचा असेल तर चांगले फटके खेळावे लागतील. इथे मात्र अडूवर त्याने फटका खेळलाय, 1 धाव तर मिळेलच. 7 मध्ये 27ची गरज. 7 चेंडू बाकी आहेत, 27 धावा तुम्हाला बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू चुकतोय. षटक क्रमांक 5 मात्र समाप्त होते. 6 चेंडूमध्ये 27 धावा तुम्हाला बनवायचे. चला थोडीशी घाई करा. रोहित असेल, सचिन असेल, तुम्हाला विनंती असेल थोडीशी घाई करा. नेक्स्ट मॅच SP11 विरुद्ध अरमान. चला रोहित शेवटचं षटक घेऊन येते. 27 धावा तुम्हाला बनवायचे 6 चेंडूत. जर्मन टायगर्स विरुद्ध SP11 म्हणजेच समीर पाटील आणि प्रफुल्ल चव्हाण ऑनर आहे, टीम ऑनर. रोहित गोलंदाजीसाठी सज्ज झाला शेवटचं षटक टाकण्यासाठी. इथे मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू येतोय.
5 मध्ये 27ची गरज. सामना जवळजवळ ध्रुव विलियमच्या बाजूने जातोय. अडवरतीने एक फटका खेळलाय. एकच धाव असेल. 6 मध्ये 26ची गरज. फक्त औपचारिकता बाकी. SP11 टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर टीम्स कॅप्टन्सला विनंती असेल की आपण थोडीशी घाई करा जेणेकरून अर्ध्या तासामध्ये इनिंग संपेल आणि 1 तासामध्ये मॅच संपायला हवी. लेग साईडच्या बाहेरचा चेंडू. पंचवर्षात वाईटचा इशारा. सत्तावीस धावा. 4 चेंडूमध्ये 25 धावा बनवायचे आहेत. रमणच्या बॅट मधून फटका चांगला आहे. चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. भरपूर उशिरा मात्र षटकार येतो. 3 मध्ये 19 धावा बनवायचे आहेत. 3 चेंडूवर जर 3 षटकार टोकले तर मॅच मात्र टाय होईल. थँक्यू. षटकार टोकले रमणनी. 3 चेंडूमध्ये 19 धावा. अजूनही मॅच ऑन असेल. काही होऊ शकते मॅच मध्ये. 3 चेंडूत 19 धावा होऊ शकता. बघू शकता रोहित मात्र षटकार टोकलाय. कमबॅक करेल का आता? शेवटपर्यंत चेंडू पंच वळतात पुन्हा एकदा. इथे मात्र रन्स घेण्याचा प्रयत्न दिसत नाही परंतु पंचांचा वाईटचा इशारा. 3 मध्ये 18 मॅच ऑन असेल. 3 चेंडू 18. 3 मध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत. रमणकडे क्षमता आहे. 1 षटकार तर जरूर ठोकलाय. इथे मात्र फटका फसलाय. विकेट नंबर बाद होऊ शकला असता परंतु एकच धाव. ओव्हरथ्रो कुठली गरज होती का इथे ओव्हरथ्रो करण्याची? कारण की एकच धाव होता. नॉन स्ट्राईकला रमण गेला होता परंतु खराब फेकी. 3 मध्ये 16ची गरज. 2 मध्ये 16. 2 चेंडू 16 धावांची गरज. रमण पुन्हा एकदा स्ट्राईक वर जातोय. पुन्हा एकदा एकच धाव असेल. शेवटचा चेंडू. 15 धावा अजूनही बनवायचे आहेत. चला नेक्स्ट मॅच साठी तयारीत राहा. SP11 आणि अर्बन टायगर. शेवटचा चेंडूवर फटका फसलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि टीम्स मात्र इकडे विकेट्स बाद होते. तर नक्कीच विजय मिळवतोय ध्रुव विलियम संघ. चला नेक्स्ट मॅच जायचं आहे. SP11 टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या कारण की या मॅच मध्ये जवळजवळ सव्वा 1 तास 20 मिनिटं गेलेली आहेत. प्लीज लक्षात घ्या 1 तासामध्ये मॅच संपायला हवी. डीजे